बऱ्याच ठिकाणी वापरली जातात. बरेच जण नागवेलीची पानं म्हणजे खाऊची पानं सुद्धा ठेवतात. पण 5 पालवीचा हा मान असतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी. त्यामुळे 5 पालवी म्हणजे तुम्ही 5 प्रकारच्या फळांच्या झाडांची पानं आणायची असतात. तर हे फणसाचं, सीताफळ, डाळिंब, आंबा, पेरू, चिक्कू यापैकी तुम्ही कोणती तुम्हाला उपलब्ध होतील ती घेऊ शकता किंवा फक्त आंब्याचा ढाळा जर तुम्हाला मिळाला तर फक्त आंब्याचा ढाळासुद्धा या कलशामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. कलशामध्ये सुरुवातीला तुम्हाला ₹1 दुर्वा, अक्षदा, हळद कुंकू व्हायचं आहे व वरुण देवतेंना स्मरण करायचं आहे व मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मला व्हिडिओ करायला थोडासा लेट झाला, त्याबद्दल क्षमा मागते. काही कारणांमुळे व्हिडिओ लेट झाला. आज आपण पूजा मांडणी पाहणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची. ही पूजा मांडणी आपण दिवसभरात केव्हाही करू शकतो, सकाळी सायंकाळी करू शकतो. तर महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा, समाधानाचा, ऐश्वर्याचा, भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. तर आई भगवतीच्या सेवेचा हा दिवस आहे. तर महालक्ष्मीच्या व्रतांपैकी गुरुवार हे अतिशय महत्त्वाचं व्रत मानलं जातं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. तर आई भगवतीचं शृंगार माझा संपूर्ण करून झालेला आहे आणि कशी मांडणी, पूजा, आचमन करायचं हेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पूजेची जागा स्वच्छ करायचं आहे. गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. चौरंग मांडून लाल वस्त्र अंथरून त्या चौरंगाच्या खाली शुभचिन्ह स्वस्तिक हे कुंकवाने तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला आई भगवतीचा कलश मांडून घ्यायचा आहे. तुमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो, मूर्ती जे काही असेल ते तुम्ही मांडू शकता. माझ्याकडे महालक्ष्मीचा फोटो नाही, त्यामुळे मी भगवान श्रीहरींचा व माता लक्ष्मीचा जो शेषशय्येवरचा फोटो आहे तो मांडलेला आहे. तर हा फोटोसुद्धा तुम्ही मांडू शकता. त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी मातेचा आपण कलश स्थापन करणार आहे. तर तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये ₹1 सुपारी, अक्षदा आणि दुर्वा टाकून घ्यायचे आहेत. त्याला पाची बाजूला 5 बोटांचं जे आपण अष्टदल ओढतो 8 दिशांना किंवा 5 दिशांना ओढू शकता. आणि त्यानंतर स्वस्तिक मधोमध काढून घ्यायचं. त्याच्या खाली गव्हाची किंवा तांदळाची रास तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यावर कलश आणि त्यामध्ये 5 पालवी तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. बरेच जण आंब्याचा ढाळा किंवा खाऊची पानं ठेवतात. त्यानंतर नारळ खूप महत्त्वाचा आहे. आता जो मी शृंगार केलेला आहे हे आपण आपल्या आवडीनं करतो. फक्त नारळ जरी मांडला, त्याला हळदी कुंकू लावलं आणि काळी पोत आणि नथ एवढं जरी घातलं तरी चालतं. पण आपण वस्त्र देवीला घालायचं. सगळं आपल्याला जसा शृंगार आवडेल त्या पद्धतीनं आपण करायचा. तर हे श्रीफळ आहे ते हे 5 गुरुवार आपल्याला वापरायचं असतं व 5व्या गुरुवारी याचं काय करायचं हे तुम्हाला नंतर मी सांगेन. आता ही पूजा मांडणी अशी करायची आहे. सुरुवात आपल्याला कलश मांडणी करून घ्यायची, कलशाचं पूजन करून घ्यायचं. कलश देवताभ्यो नमो नमः असं म्हणून हरिद्रा, कुमकुम, अक्षदा, फूल, धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा फोटो दिसतोय जो या फोटोचं पूजन करून घ्यायचं. त्यानंतर मी संपूर्ण मांडणी दाखवत बसले तर फार मोठा व्हिडिओ होईल म्हणून फक्त तोंडी सांगते. त्यानंतर खाऊची जोड पानं घ्यायची आहेत. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची स्थापना करायची आहे, नसेल काही हरकत नाही. त्यानंतर प्रथम पूजनीय असणारे गणपती बाप्पा यांचं पूजन करून घ्यायचं आहे. खाऊचं जोडपान घ्यायचं. त्यापूर्वी त्यांना अभिषेक घालायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः म्हणत गणपती बाप्पांना तुम्हाला स्थापना करून घ्यायची आहे. लाल फूल असेल लाल फूल व्हा, जे असेल उपलब्ध तर ते व्हा. श्रीमन महागणाधिपतये ऋतोकालोद्भवे पुष्पम समर्पयामी, धूपम दीपम समर्पयामी आणि नैवेद्यम अग्रयामी असं म्हणून आपल्याला पूजा करायची आहे. दुर्वा अर्पण करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जोडपानांचा विडा घ्यायचा. त्यावरती पुन्हा तुम्हाला खारी, खोबरं जे आपण वापरतो, सुपारी, हळकुंड तर हे मांडून घ्यायचं आहे. ₹1 नाणं ठेवायचं आहे, जे मी तर ठेवून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने साधी सोपी पूजा मांडणी आहे. बाकी यानंतर तुम्हाला वेगळं असं काही मांडायचं नाही. त्यानंतर दीपांची म्हणजे दिव्यांचं पूजन सगळ्यात सुरुवातीला
कोणत्याही पूजेपूर्वी आपल्याला दिव्यांचं पूजन करून घ्यायचं असतं. तर दीपपूजन करून घ्या सुरुवातीला. तर दीपपूजन झाल्यानंतर ही पूजा मांडणी करा. अशी साधी सोपी पूजा मांडणी आहे, यात काहीही अवघड नाही. जे कोणी नव्याने सुरुवात करणार असतील तर त्यांनी प्रथम संकल्प करा. संकल्प करताना हातामध्ये अक्षदा, फूल आणि थोडंसं 2 चमचे पाणी घ्यायचं आहे व संकल्प करायचा की मी स्वामी समर्थ सेवेकरी पहिल्यांदा हे व्रत नव्याने सुरुवात करत आहे. आणि जरी नव्याने सुरुवात करत नसाल तरी पहिल्या गुरुवारी संकल्प हा करायचा की मी कधीही उतरणार नाही, मातरणार नाही, घेतलेला वसा कधी सोडणार नाही, घरात सदैव सुख, शांती, आनंद, समृद्धी नांदो, भरभराटी नांदो, यासाठी ह्या व्रत मी करणार आहे व तू हे माझ्याकडून आई भगवती करून घे, असं प्रार्थना आईला करायची आहे व संकल्प सोडायचा आहे. तर या पद्धतीने संकल्प केल्यानंतर पूजा मांडणी सुरुवात करा व पूजा मांडणी या पद्धतीने संपूर्ण करायची आहे. आपली पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला श्रीसूक्त असेल, त्यानंतर महालक्ष्मीचा जो मंत्र आहे, ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, तर हा मंत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकमचं 11 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. श्रीसूक्त 11 वेळा पठण करा, 1 वेळा पठण करा, 3, 5, 7 वेळा पठण करा. त्यानंतर तुम्हाला जमलं तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही. श्रीयंत्र हे माता लक्ष्मी व भगवान श्रीहरींचं आसन आहे, त्यामुळे तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन अवश्य करायचं आहे. 4ही गुरुवारी 5ही गुरुवारी तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हे करून घ्यायचं आहे. कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर नांदते, त्यामुळे कुंकुमार्चन करायचं. ते कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचं आहे, कुटुंबातल्या प्रत्येकाने लावायचं आहे. तर या पद्धतीने साधी सोपी पूजा करून घ्या. महालक्ष्मी कथा व्रतकथा पोथी बघा आहे, तर ती व्रतकथा पोथी तुम्हाला सकाळ संध्याकाळ जेव्हा वाचायची असेल तेव्हा वाचा, पण शक्यतो सकाळचं वाचन करा. त्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही दूध नैवेद्य दाखवू शकता किंवा फळांचा नैवेद्य दाखवू शकता. 5 फळांचा 1 फळ किंवा अगदी साखरेचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आरती करताना आरती यात महालक्ष्मीची दिलेली आहे, तीच आरती करायची आहे. गुरुवार आहे, महाराजांच्या आरती सुद्धा करायला विसरायचं नाही. तर या पद्धतीने करायचं आहे. आता थोडक्यात उद्या सकाळी ही पूजा मांडणी उचलायची कशी हे थोडक्यात सांगते. तर आता जी गणपती बाप्पाची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल किंवा बाकीचं जे आपण खारीक खोबरं हे सामान वापरलेलं आहे ते जागच्या जागी आपण ठेवून द्यायचं. ते पुढच्या गुरुवारी आपल्याला देवाऱ्यातले देव देवाऱ्यात ठेवून घ्यायचे, फोटो वगैरे. आणि जे सुपारी खारीक आहे ते आपण पुढच्या गुरुवारी वापरणार आहोत. जो श्रीफळ आहे तो हाच 4ही गुरुवारी आपण वापरणार आहोत. त्याच्या खालचे जे तांदूळ असतात तर ते तांदूळ थोडेसे पक्ष्यांना, थोडेसे आपल्या धान्यात टाकायचे, उरलेले तसेच ठेवायचे. हे 4 गुरुवारी तसेच तुम्हाला वापरायचे असतात. तर या पद्धतीने फुलं जे आहेत ते निर्माल्यात घ्या. प्रसाद जो काही ठेवलेला असेल तर तो आपल्या कुटुंबातील सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे. कलशातलं पाणी तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडांना घालू शकता. वेणी आहे तीही तुम्ही निर्माल्यात द्यायची आहे किंवा स्वतः एक दिवस घातली दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तरीही चालते. तर या पद्धतीने ही उद्यापनाची म्हणजे उद्या पूजा मांडणी उचलायची आहे. बाकी यात अवघड असं काहीही नाही. सकाळी उचलताना तुम्ही एकदा हळदी कुंकू वाहा, नैवेद्य दाखवा साखरेचा, धूपदीप ओवाळा व तुमची जी काही इच्छा असेल ती मनोभावे आई भगवतीला प्रार्थना करा व ही पूजा मांडणी उचलायची आहे. आरती सुंदर अशी आई भगवतीची करून घ्यायची आहे.